ब्लीच मध्ये परफेक्ट ॲक्टिव्हेटर मिक्स करण्याचं प्रमाण, फेअर स्किन आणि डस्की स्किनवरती ब्लीच किती वेळ ठेवायचं, कोणत्या स्किनवरती ब्लीच करू नये आणि ब्लीच केल्यानंतर घ्यायची काळजी, तसेच फेसवरती ब्लीच करण्यासाठी किती महिन्याचा गॅप असावा, ब्लीच संबंधीची भरपूर माहिती आणि खूप साऱ्या टिप्स। हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग। तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तो व्हिडिओ ह्यासाठी असणार आहे की आता नवरात्री जवळ येणार आहे आणि त्यासाठी आपल्या महिलांना मस्त नटायचंय, सवरायचंय, सजायचंय, मस्त फेसची काळजी घ्यायची आणि ह्या फेसवर तर हा गंमतची गोष्ट अशी आहे की हा व्हिडिओ लेडीज आणि जेंट्स दोघांसाठी आहे। तर प्रत्येकाला आपल्या फेसवरती इन्स्टंट ग्लो हवा असतो साठी, तर तो इन्स्टंट ग्लो कसा आणायचा ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यांना पार्लरमध्ये जाता येत नाही, अशा वेळी त्यांनी घरच्या घरी ब्लीच आणून आपल्या फेसवरती कसा अप्लाय करायचा, तर ब्लीच मिक्स करण्यापासून ते तो किती वेळ ठेवायचा आहे, तो लेडीजनी किती वेळ ठेवायचा आहे आणि जेंट्सनी किती वेळ ठेवायचा आहे। आता मी तुम्हाला ब्लीच आपल्या फेसवरती कसं अप्लाय करायचं ते दाखवते। तसे ब्लीचचे बरेच प्रकार आहेत, पण मी इथे ओलिव्हिया ब्लीच घेतलाय, तुम्ही बघू शकता। स्मॉल साईज मध्ये पण हे अवेलेबल असतं, पण माझं पार्लर आहे तुम्हाला माहितीच आहे, सो माझ्याकडे हा मोठा पॅकेट आहे। मोठ्या डब्यामध्ये ब्लीच क्रीम आहे आणि ह्या छोट्या डब्यामध्ये ॲक्टिव्हेटर पावडर आहे। ब्लीच मिक्स करण्यासाठी एक प्लास्टिकची छोटी प्लेट दिलेली आहे आणि 2 चम्मच सुद्धा आहेत सोबत, तुम्ही बघू शकता। तसंच तुम्ही माझ्या हातात आता पाहू शकता एक इन्फॉर्मेशन पेज सुद्धा आहे। तर सुरुवातीला आपण क्रीम ब्लीच एका बाउल मध्ये काढून घेऊ। तर तुम्ही बाउल बघताय समोर, काचेचं बाउल आहे। ब्लीच सोबत एक प्लास्टिकची प्लेट दिलेली आहे, पण मी ॲज अ ब्युटिशियन म्हणून तुम्हाला काचेचं बाउलच सजेस्ट करेन ब्लीच मिक्स करण्यासाठी। तर तुम्ही तुमच्या फेसचा अंदाज घेऊन लहान मोठा तुमच्या फेसला कव्हर करेल इतका क्रीम ब्लीच बाहेर काढायचा आहे बाउलमध्ये। मी माझ्या फेसला कव्हर होईल इतकी क्रीम बाहेर काढलेली आहे, तुम्ही पाहू शकता। क्रीम काढून झाल्यानंतर डब्याला लगेच झाकण लावून पॅक करून ठेवून द्यायचं आहे, डब्बा ओपन जास्त वेळ ठेवता कामा नये। आता मी 2 ते 3 चिमूटभरच ॲक्टिव्हेटर घेणार आहे, तुम्ही पाहू शकता। 2 चिमूटभर पण नाही, माझी स्किन थोडी टॅनिंग झाली होती, सो मी 3 चिमूटभर बसेल इतका ॲक्टिव्हेटर घेतलाय। चम्मचमध्ये तुम्ही पाहू शकता। ॲक्टिव्हेटर जास्त होता कामा नये, नाहीतर तुमची स्किन जळू शकते। ॲक्टिव्हेटर काढून झाल्यावर पुन्हा ॲक्टिव्हेटरचं झाकण पॅक बंद करून आपण ठेवून द्यायचंय, तोही ओपन राहता कामा नये। त्यानंतर क्रीम आणि ॲक्टिव्हेटर पावडर छान मिक्स करून घ्यायची आहे। ॲक्टिव्हेटर हा थोडा स्क्रब सारखा असतो, सो मिक्स करता करता तो क्रीम मध्ये विरघळला जातो। तर छान विरघळला म्हणजे समजायचं आपला बेस आता रेडी झालाय। तुम्ही तुमच्या हाताच्या बोटाने सुद्धा हे मिक्स करू शकता। साधारण 20 ते 25 सेकंदामध्ये हा बेस आपला रेडी होतो, मिक्स करून होतो। तर तुम्ही पाहताय फेसवॉश करून फेस क्लीन करून घेतलाय, डोक्याला हेअरबेल्ट लावलाय म्हणजे केस पुढे यायला नको, बेबी हेअर त्रास द्यायला नको, तसेच गळ्यात, कानात, नाकात कोणतीही ज्वेलरी नको, तीही काढून घ्यायची आहे। फक्त माझ्या कानामध्ये इयरिंग आहेत, छोटेसे ते फिक्स आहेत, सो ते मी काढले नाहीयेत। तर आता आपण ब्लीच अप्लाय करून घ्यायचंय। पॅच्युलाच्या मदतीने मी ब्लीच अप्लाय करून घेते। तुमच्या हाताच्या बोटाने सुद्धा डायरेक्ट अप्लाय करू शकता, पण मला जेवढी हवी क्वांटिटी तेवढी मी आधी फेसवर काढून घेतली, पॅच्युलाच्या साहाय्याने मी पसरवून घेतली। एक मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे अशी की क्रीम ब्लीच मिक्स करून झाल्यावर लगेच फेसवर अप्लाय करायचं असतं, जरा पण थांबायचं नसतं, नाहीतर तुमची क्रीम वेस्ट जाईल। थोडा जरी उशीर झाला की त्या क्रीमचा एक असा कापूस बनतोय, म्हणजे कापसासारखा बेस तयार होतो, जो की आपल्या फेससाठी चांगला नसतो। सो क्रीम मिक्स झाल्यावर लगेच फेसवरती अप्लाय करून घ्या। तर तुम्ही बघू शकता मी माझ्या हाताच्या बोटाच्या मदतीने पूर्ण फेसवर व्यवस्थित क्रीम पसरवून घेत आहे। आपल्या फेसवरती गालाच्या साईडला
आणि कानाच्या आधी मधला पार्ट असतो तो बघू शकता तुम्ही, बारीक केस असतात जिथे लव असते तिला ब्लीच लागून नका देऊ, कारण ब्लीच तिथे लागला तर ती केस गोल्डन होतात आणि ती लव जरा जास्त असते, सो गोल्डन कलर तो फेसवर चांगला नाही वाटत आणि कळून येतं की तुम्ही ब्लीच केलंय, सो वाटायला नको, नॅचरल लुक दिसायला हवा. सो ब्लीच लावताना तेवढी काळजी घ्या की त्या लवला, त्या केसांना लागून नका देऊ. आणि फेसवरती क्रीम अप्लाय करतात तशीच तुमच्या कानावरती सुद्धा अप्लाय करा, नाहीतर तुमचा फेस ग्लो करेल आणि कान ग्लो नाही करणार. सो सेम पार्ट सगळे ग्लो करायला हवे फेसवरचे. त्यानंतर आता फॉरहेडवर आपण क्रीम घेणार आहोत अप्लाय करून आणि पुन्हा बोटाच्या मदतीने व्यवस्थित पसरवून घेणार आहोत. तर तुम्ही पूर्ण फेसवर क्रीम अप्लाय करताना पाहिलंच असेल मी डोळ्यांवरती क्रीम लागू दिलेली नाहीये. डोळ्यांच्या लॅशेसवर आणि आयब्रोवर आपली क्रीम लागता कामा नये. डोळ्यांचा जो पार्ट असतो, जो सर्कल असतो, तो एरिया आपल्याला जपायचा असतो, तिथे क्रीम लागता कामा नये. चुकून जरी लागली तर ती लगेच क्लीन करून टाकायची, म्हणजेच पटकन पुसून घ्यायची. फॉरहेडवर पण क्रीम लावताना बेबी हेअरला क्रीम लागू देऊ नका, नाहीतर ते केस जर गोल्डन दिसायला लागले तर तो चांगला लुक देणार नाही. सो तिथे पण बेबी हेअरला क्रीम लागू देऊ नका. चेहऱ्यावरती सगळीकडे व्यवस्थित क्रीम पसरवून झाल्यानंतर आपण मानेवरती लावणार आहोत. तर मानेवरती लावताना एका बोटाने लावायला खूप वेळ जातो, सो 2 ते 3 बोटांच्या मदतीने मी क्रीम मानेवर व्यवस्थित पसरवून घेते, कारण ती लागतानाही छान लागते. सो एका बोटाने लावत बसू नका मानेवरती लावायचं असेल तर. थोडी क्रीमची क्वांटिटी वाढवली तर तुम्ही तुमच्या पाठीवर सुद्धा बॅक साईडला क्रीम लावू शकता. माझ्या फेसवरती जास्त टॅनिंग झालं होतं, सो मी फेसपुरतच क्रीम अप्लाय केले. आता तुम्ही पाहताय सगळीकडे व्यवस्थित क्रीम पसरवून झाल्यानंतर मी 15 मिनिटं वेट करणार आहे. मुलांनी 15 मिनिटं नाही थांबायचंय तर 20 मिनिटं थांबायचं आहे, कारण मुलींपेक्षा मुलांची स्किन ही थोडी रफ असते, स्ट्रॉंग असते. मुलींची स्किन ही जरा नाजूक असते, सो मुलींसाठी 15 मिनिटं पुरेसे आहेत. पण स्किन टोन जर सावळा असेल तर तुम्ही 15च्या ऐवजी 20 मिनिटं ठेवू शकता. आता तुम्ही पाहताय 15 मिनिटं झाल्यानंतर मी एक वॉटर स्प्रे केलाय फेसवर, पूर्ण फेस ओला करून घेतलाय आणि मग स्पंजने क्रीम पुसून काढणार आहे. एका बाउलमध्ये आपण थंड पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये मी स्पंज ओलं करून घेते. तुमच्याकडे स्पंज नसेल तर तुम्ही कॉटनचा कपडा किंवा एखादा हात रुमाल, म्हणजे असा सॉफ्ट कपडा घेऊ शकता आणि पाण्यामध्ये भिजून नंतर तुम्ही क्रीम पुसून काढू शकता. जर तुमच्या स्किनवरती पिंपल आलेले असतील तर तुम्ही, जर फेसवरती पिंपल आलेले असतील तर ब्लीच लावू नका, किंवा फेसवरती कोणत्याही प्रकारची जखम असेल तर तुम्ही ब्लीच लावू नका. तुम्हाला ताप आलेला असेल तरी पण तुम्ही ब्लीच करू नका. माझ्या फेसवरती एक पिंपल स्पॉट आहे, जो की कधीतरी अशी पिंपल येते मध्येच आणि जाते सुद्धा, तर तो स्पॉट सुद्धा काही दिवसांनी लाईट होणार आहे. तो प्रॉब्लेम एक सोडला तर पूर्ण फेसवरती तुम्ही बघू शकता किती छान ग्लो आलाय. 2 ते 3 महिन्याच्या गॅपमध्ये तुम्ही ब्लीच करू शकता आणि तुम्ही सुद्धा तुमचा फेस असा शायनी सुंदर ठेवू शकता. तुम्ही पाहिलं ब्लीच कसं अप्लाय करायचं ते. आता ब्लीच केल्यानंतर, क्लीन केल्यानंतर पण काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला जपायच्या आहेत, ज्यांची आपल्याला काळजी घ्यायची आहे. जर त्या तुम्ही केल्या नाहीत तर तुमचं ब्लीच करूनही तुमच्या फेसवरती ग्लो येणार नाही किंवा त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट होऊ शकतात. सो व्यवस्थित ऐका. ब्लीच केल्यानंतर तुम्हाला उन्हात जायचं नाही, लगेच उन्हात जायचं नाही. आणि शक्यतो ब्लीच करताना रात्रीच्या वेळेस करा, म्हणजे रात्री झोपताना करा, जेणेकरून ब्लीच केल्यानंतर तुम्हाला बाहेर कुठे जाण्याची वेळ येणार नाही आणि शांत झोप घेतल्याने तोही ग्लो छान येतो. ब्लीच केल्यानंतर 8 ते 10 तास आपल्याला फेसवरती साबण किंवा एखादं फेस वॉश काहीच अप्लाय करायचं नाहीये, क्लिन्झिंग ना काहीच. तर रात्रीच्या वेळेस ब्लीच करण्याचं कारण हेच की तेवढे 8-10 तास आपण आपल्या फेसवरती काहीच अप्लाय करत नाही,
सो तोही आपल्याला रात्री ब्लीच करण्यामागचा फायदा असतो. रात्री ब्लीच केलं नसेल, दिवसा केलं असेल, तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ॲडजस्ट होईल त्या वेळेत तुम्ही जर ब्लीच केला असेल तर तुम्ही तीच काळजी घ्या की तुम्ही साबण लावू नका, बाहेर उन्हात जाऊ नका, की हवं तर मध्ये तुम्ही थंड पाण्याने फेस फक्त वॉश करू शकता, पण इतर काही फेसवरती आपण अप्लाय करू शकत नाही. म्हणजेच काय तर एखादी पावडर, कॉम्पॅक्ट पावडर, फाउंडेशन, मेकअप प्रोडक्ट काहीच आपण अप्लाय करू शकत नाही. हीच काळजी तुम्ही घ्या. जर तुम्ही फेसवरती साबण लगेच जर तुम्ही एखादा सोप यूज करता तर त्याचा तुम्हाला इफेक्ट होणार नाही. कदाचित ह्याचा तुम्हाला साईड इफेक्ट होऊ शकतो. तुमच्या स्किनवरती छोटे छोटे पुरळ येऊ शकतात, स्किन खराब होऊ शकते. सो ही काळजी तुम्ही घेणे गरजेचे आहे. मी ब्लीच करून झाल्यानंतर एखादा फेस पॅक लगेच अप्लाय कराल तर ते अतिउत्तम, कारण ब्लीच हे केमिकलच असतं. ब्लीचमध्ये केमिकल असतोच आणि तो केमिकल आपल्या फेसवरती अप्लाय झालेला असतो. सो एखादा आयुर्वेदिक हर्बलचा फेस पॅक तुम्ही तुमच्या फेसवरती यूज करताय, ब्लीचमुळे जो केमिकलचा ऑफर आपल्या फेसवरती झालेला असतो, तर हर्बल पॅकमुळे त्या केमिकलचा प्रभाव वाढला जात नाही आणि उलट छान फायदा होतो हर्बल पॅकमुळे आपल्या फेसला आणि आपली स्किन आणखी ग्लो करते. तर तुम्ही बघू शकता ब्लीचमुळे नक्की काय फायदा होतो. तर स्किनवरती आपल्या बारीक हेअर असतात, लव असते, ती आपली गोल्डन कलरमध्ये येते. जी आधी ब्लॅक असते ती गोल्डन शेडमध्ये येते आणि त्यामुळे आपली स्किन ग्लो करते. आपल्या स्किनवरची टॅनिंग निघून जाते, डेड स्किन निघून जाते. सो तुम्ही बघू शकता स्किन एक छान असा नॅचरल ग्लो आपल्या स्किनवर आलेला असतो. मेकअप नाही केला तरी तुम्ही असे छान दिसत असता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे जेव्हा ब्लीच लावून तुम्ही 15 मिनिटं बसता तेव्हा तुम्ही तुमचे आईज ओपन नका ठेवू, तुमचे डोळे उघडे नका ठेवू. तेव्हा हे डोळे बंद ठेवा 15 मिनिटं. म्हणजेच ब्लीचमुळे जी आगाग होत असते, स्किनवर जळजळ होत असते, तर आपल्या फेसवरचा नाजूक पार्ट म्हणजे आपले डोळे. तर डोळ्यांना ते पटकन इफेक्ट होतं. तुम्ही बघताय, बहुतेक वेळा नोटीस करा, ब्लीच लावल्यावर डोळ्यातनं पाणी येतं, डोळे लाल होतात, तर ते त्याच कारणाने. सो तुम्ही तेवढ्या वेळापुरता तुमचे डोळे बंद ठेवा. उलट तुम्ही कॉटन घेऊ शकता, कॉटनला असा गोल शेप देऊन तुम्ही रोज वॉटरने ओलं करून ते तुमच्या डोळ्यावर ठेवू शकता, किंवा एखादी काकडीचे पातळ काप करून एक काप इकडे एक काप इकडे असं थंड ते काप सुद्धा काकडीचे तुम्ही ठेवू शकता डोळ्यांवरती, म्हणजे तुमच्या डोळ्यांना थंडावा मिळतो. तर हे सुद्धा तुम्ही करू शकता. तर लक्षात आलं, तुमच्या डोळे ओपन नाही ठेवायचे, उघडे नाही ठेवायचे, म्हणजेच आपल्या डोळ्याला आगाग होणार नाही. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे जर ब्लीच करताना जर तुम्हाला असं वाटत असेल की मला थोडी जळजळ होते माझ्या फेसवर, तर तुम्ही पूर्ण क्लीन करून झाल्यानंतर एखादा आईस क्यूब घेऊ शकता आणि पूर्ण फेसवरती तुम्ही फिरू शकता. त्यानेही तुमच्या स्किनवरची जळजळ थांबते. आणि जर जास्त जळजळ वाटत असेल तुम्हाला की माझ्या स्किनवरती जास्तच जळजळ होते, तर 5 मिनिटानंतर तुम्ही तुमचं फेस वॉश करून टाका. जर एखाद्याची सेन्सिटिव्ह स्किन असेल, त्याला ब्लीच जमतच नसेल, तर त्याला त्याचा साईड इफेक्ट होत असेल, तर तुम्ही जास्त वेळ ब्लीच ठेवू नका, तो लगेच क्लीन करा. पण शक्यतो ब्लीच माझ्या या 17 वर्षाच्या अनुभवामध्ये, मी ह्या फील्डमध्ये मी एक मेकअप आर्टिस्ट पण आहे आणि माझं पार्लर पण आहे. तर व्यवस्थित काळजी घेऊन जर ब्लीच अप्लाय केलं, ॲक्टिवेटरचं जास्त प्रमाण घेतलं नाही, कमी प्रमाण घेतलं, तर स्किन आपली म्हणजे स्किनला आपल्या काही साईड इफेक्ट होत नाही किंवा आपली स्किन जळायला जात नाही. सो तुम्ही काळजी करू नका. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स नक्की पाळा. व्हिडिओ व्यवस्थित नीट स्किप न करता पूर्ण बघा. तुम्हाला काहीच साईड इफेक्ट आढळणार नाही ब्लीच करताना. ब्लीच संबंधीचे आणखी काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. आणि आता सध्यापुरती एवढंच. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि खूप जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या नातेवाईकांना.
तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांना ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे. सो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची बेल वाजवायला विसरू नका, म्हणजे तशा छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन यायला हवं. तर ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.